डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र। प्रभाग क्रमांक 19 मधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार श्रीनिवास कर्ली, पवन देसाई, प्रियांका शरद विटकर, सुनंदा अनिल जमादार यांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर देतानाच भव्य पदयात्रा देखील काढली आहे। बुधवारी नीलमनगर भागातून प्रचंड मोठी रॅली काढून मतदारांचे लक्ष वेधून घेण्यात आले। ढोल ताशांच्या तालावर निघालेल्या रॅलीत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या। दरम्यान शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास कर्ली आणि पवन देसाई यांनी भाजपचा हा बालेकिल्ला यंदा नक्की उद्ध्वस्त होईल असा विश्वास व्यक्त केला। मी एकनाथभाई शिंदे अधिकृत पक्षाकडून धनुष्यबाण या चिन्हावर उभे आहे आणि आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण जे आहेत ते लाडकी बहीण सगळे प्रत्येक घरातून एक महिला आज बाहेर पडून धनुष्यबाणाच्या प्रचाराला बाहेर पडलेल्या आहेत। आणि पवन देसाई म्हणल्यासारखं आम्ही या ठिकाणी प्रत्येक घरातली महिला आमच्या सोबत आहे आणि धनुष्यबाण या ठिकाणी निवडून येण्यासाठी प्रत्येक महिला कटिबद्ध आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। महिलांचा कसा प्रतिसाद आपण प्रचाराला फिरत आहे घरी घरी काय नाही, आम्ही ज्या वेळेस घरोघरी नागरिकांना आवाहन करण्यासाठी जात आहोत, हे जे बालेकिल्ला समजत होते आमचे आमदार साहेब, पण यावेळेस संपूर्ण धनुष्यबाणाच्या पाठीशी आहे। त्यांचं उत्स्फूर्त बघितलं तर आपल्याशिवाय आम्ही दुसऱ्यांना मतदानच करणार नाही असं त्यांच्या सगळ्यांचे म्हणणं आहे। म्हणजे बालेकिल्ला उद्ध्वस्त होईल आहे। बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी कटिबद्ध आहोत। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज प्रभाग 19 मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार चारही पक्षाचे चारही एकत्रितपणे आम्ही पदयात्रा काढत आहोत। पदयात्रेला शेकडो लोकांची सहभागी आहेत। पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। ही आजची पदयात्रा ही विजयाची पदयात्रा आहे अशी मी तुम्हाला 100% सांगतो। लोकांनी जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून 100% एक संधी दिला तर 100% आमच्या प्रभागाचं 100% सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, 100% सांगतो। प्रभाग क्रमांक 19 शिवसेनेचे 4 उमेदवार 2025 ते 26 निवडणुकासाठी चारही उमेदवार आम्ही बहुमताने धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आणणार आहे। एकनाथभाई शिंदे यांच्याकडे आम्ही हक्काने जाऊन या वार्ड विकासासाठी जेवढं होईल तेवढं कवडोनी निधी विकासासाठी आम्ही खेचून आणि हादर भागाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। हे आमचं ग्वाही आहे। आजच आमचे विजय निश्चित झालेले आहे, हे जाहीर करतो।